विलास काशीनाथ भांगरे, मुक्काम पोस्ट तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी जवळपास 2005 पासून शेती करतो. त्या अगोदर माझे वडील शेती करायचे, मोठे बंधू पण शेती करायचे. तर वडीलसुद्धा कायम धडपड त्यांची असायची आणि 1970ला त्यांनी द्राक्ष बाग ह्याच शेतामध्ये लावली होती. जे 1970ला द्राक्ष बाग ज्यावेळेस कोणतेच इनपुट्स जास्त प्रमाणात अवेलेबल नव्हते, त्या काळामध्ये त्यांनी द्राक्ष शेती यशस्वी केलेली होती. नंतरच्या काळामध्ये छोटे मोठे पिकं घेत त्यांनी शेती चालू ठेवली. परंतु हे जे गाव आहे हे अतिशय दुष्काळी भागातलं गाव आहे. म्हणजे इथं पाऊस जास्त पडत नसायचा आणि पाऊस जरी पडला तरी उन्हाळ्यात इथं पिण्यासाठी सुद्धा पाणी राहत नाही, अशी या गावची परिस्थिती आहे. नंतरच्या काळामध्ये मग हळूहळू पाणी कमी असल्यामुळे कोणती पिकं करायची हा प्रश्न आमच्यासमोर राहायचा. मग सिजनेबल पिकं आम्ही करायचो. सिजनेबल म्हणजे फक्त हिवाळ्यात पावसाळ्यात पिकं आम्ही करायचो आणि उन्हाळ्यात शेती नांगरून पडीत ठेवायचो. नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये फारसं बेनिफिट होत नव्हतं, कारण सगळेच लोक त्या काळामध्ये खरीप आणि रब्बी हा सीझन आमच्याकडे म्हणतात, त्यामध्ये सगळेच लोक शेती करायचे. त्यामुळं फारसं काही आउटपुट आणि कॅश क्रॉप करण्यासारखी परिस्थिती नव्हती. कॅश क्रॉप करायचं असेल तर ते उन्हाळ्यातच केलं पाहिजे आणि त्याला पर्याय होते कांदा, टोमॅटो असे पर्याय आमच्याकडे होते. डाळिंबांच्या रोपासंदर्भात अगोदर केळीमध्ये होतं आणि डाळिंबाची टिश्यू कल्चरची रोपं 2009ला आम्हाला उपलब्ध झाली आणि ती रोपं उपलब्ध झाल्यानंतर आम्ही 1000 झाडं, हा जो प्लॉट दिसतोय यासारखी 1000 झाडं आम्ही पहिल्यांदा डाळिंबाची लावली आणि डाळिंब शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला अनुभव नव्हता, कारण डाळिंब पीक हे अनुभवाचं पीक आहे. म्हणजे नवीन शेतकरी त्याच्यामध्ये आला तर यशस्वी होण्याचे चान्सेस फार कमी आहे. पहिले 1-2 वर्ष पीक येतं सहजतेने, परंतु त्यानंतर मग प्रॉब्लेम सुरू होतात आणि मग ते प्रॉब्लेम आम्हाला आले 5-7 वर्षापर्यंत. जवळपास फेल्युअर होतं डाळिंबामध्ये 7 वर्षापर्यंत. आम्ही बऱ्याच जणांनी मित्रांनी डाळिंब लावली होती, त्यापैकी सगळ्यांनी डाळिंब काढून टाकले, कारण फेल्युअरच येत होतं. 7 वर्ष झाल्यानंतर आमच्या जवळ एक जवळे नावाचं गाव आहे आणि तिथल्या लोकांना डाळिंबाचा बऱ्यापैकी अनुभव आहे. तिथले काही लोक आमच्याकडे छाटणीसाठी आले होते आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला 7 वर्ष आम्ही फेल्युअर याच्यामध्ये काय करता येईल. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही करतो, हे वाट्याने आम्ही करतो असं सांगितलं आणि मग त्यांना ते डाळिंबाची झाडं दिली. पण 3 वर्ष त्यांनी केल्यानंतर त्यांनाही त्यांचा व्याप वाढला, ते त्यानंतर करेना. मग आम्हाला ज्यावेळेस करायची वेळ आली त्यावेळी आम्हाला ते घरी करायचं होतं आणि मग आमचा एक प्रॉब्लेम इथं असा होता की मोठ्या प्रमाणावर गवत जास्त व्हायचं या शेतीमध्ये आणि मग आम्ही टोमॅटोमध्ये मल्चिंग वापरत होतो. सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे मल्चिंग मार्केटमध्ये जे उपलब्ध होईल, आम्हाला काही फारसं मल्चिंगबद्दलचं नॉलेज नव्हतं, परंतु पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळं फक्त मल्चिंग वापरायचा. जमीन झाकून टाकायची म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि आपलं पीक व्यवस्थित येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही जे स्वस्त मिळेल तो मल्चिंग आम्ही वापरायचो. सुरुवातीला एवढं आमचं अज्ञान होतं की आम्ही जर मल्चिंग घेतला आणि सूर्याकडे पाहिलं तर ज्याच्यातून दिसेल तो चांगला असं आम्ही समजायचो. ज्याच्यातून सूर्य व्यवस्थित दिसेल तो मल्चिंग चांगला, अशा पद्धतीनं आमचं चुकीचं ते रिडिंग होतं. पण मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू UV-बद्दल माहिती झाली, UV काय असतो. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आम्ही मल्चिंगमधले बारकावे शिकत गेलो. त्याच्यानंतर आम्ही सनकूलचा मल्चिंग वापरला, टफलेकचा मल्चिंग वापरला. इतर मल्चिंगच्या तुलनेत थोडेसे बरे मल्चिंग ते होते, परंतु UVचा प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये होताच. उन्हाळ्यामध्ये कडक ऊन पडलं का ते त्याचे तुकडे व्हायचे आणि मग आम्हाला संगमनेर श्री ॲग्रो इरिगेशनचे अनिल देशमुख सर, त्यांनी गणेश जगताप जे आपले आहेत त्यांची आम्हाला भेट घालून दिली त्यावेळी आणि त्यांच्याकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली की गिनेगर हे नाव ऐकलेलं होतं आणि गिनेगर ह्या कंपनीचा सुरुवातीला जो गिनेगरचा ओरिजिनल मल्चिंग यायचा तो एक बंडल आम्हाला अनिल देशमुखांनी टाकायला दिला आणि परंतु त्याची कॉस्टिंग इतकी जास्त होती की तो सर्वसामान्य आमच्यासारख्या शेतकऱ्यांना ते वापरणं शक्य नव्हतं. आणि मग ॲग्रीप्लास्ट हा जो मल्चिंग आहे हा आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्याची कॉस्टिंग आणि त्याच्यापासून मिळणारे जे फायदे आहेत, म्हणजे ते कुठेही एक गिनेगरचा जो
आधीचा ओरिजिनल जोगीनगरचा मल्चिंग येत होता तो आणि याच्यामध्ये फरक म्हणायचं झालं तर तो त्याचे जे त्याच्यामधले वापरला जाणारा पेपर आहे तो जमिनीला चिकटून राहत होता, एवढा फक्त याच्यामध्ये फरक होता. त्यामुळे आम्हाला वाटलं की ठीक आहे, आपण जर व्यवस्थित हा टाकला तर हा पण चिटकून राहू शकतो जमिनीला. आम्ही ते व्यवस्थित बेड करून ते टाकायला सुरुवात केली आणि ॲग्रीप्लास्टचं मल्चिंग आम्ही वापरून त्याच्यापासून मग आम्हाला अनेक फायदे, टोमॅटोमध्ये तर सकिंग पेस्टपासूनचे फायदे मिळायला लागले. दुसरी गोष्ट जे पाणी आहे त्याची बचत झाली, गवत कमी त्याच्यामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं जी मुळी आहे ती वरच्या थरामध्ये येऊन जे काही मुळीला अन्नद्रव्य आहे ती व्यवस्थित उपलब्ध व्हायला लागल्यामुळं वरती पीक आपोआप चांगलं यायला लागलं. आणि तो अनुभव आमचा होता म्हणून डाळिंबात आम्ही मल्चिंग करायचा निर्णय घेतला. डाळिंबात मल्चिंग म्हटल्यानंतरच सगळ्यांनी विरोध केला. जेवढे लोकांना आम्ही विचारलं तेवढे सगळ्यांनी विरोध केला की डाळिंबात मल्चिंग चालणारच नाही, कारण डाळिंब मुळातच कमी पाण्यावर येणारे पीक आहे आणि ते जर तुम्ही आच्छादित केलं, झाकून टाकलं तर त्याच्या खालची जी ओलावा आहे तो तुटणार नाही, वापसा कंडिशनला येणार नाही, मर वाढेल आणि डाळिंब पिकामध्ये सेटिंग होणार नाही, असे प्रॉब्लेम आम्हाला सांगितले. तरी आम्ही आमचे त्या प्रॉब्लेमपेक्षा आमचा लेबरचा प्रॉब्लेम होता की गवत होणार होतं आणि टोमॅटोमध्ये आम्हाला सकिंग पेस्ट इतर गोष्टींमध्ये मल्चिंगचे फायदे कळाले होते. मग आम्ही सगळा विरोध झुगारून आम्ही डाळिंबाला मल्चिंग टाकायचा पहिल्यांदा निर्णय घेतला, कारण डाळिंबामध्ये तोपर्यंत कोणीही प्लास्टिक मल्चिंग करतच नव्हतं. प्लास्टिक मल्चिंग करायचं कोणीच विचारही करत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तो केला. पहिले आता हे 7वं वर्ष आहे आमचं, 7 वर्ष झाली आम्ही डाळिंबामध्ये मल्चिंग टाकतो आहे. त्यापैकी पहिलं जे वर्ष आहे त्या वर्षी आम्ही सनकुलचा मल्चिंग टाकला होता. त्याचा आम्हाला वर्षभर जे काही फायदे आहेत ते मिळाले नाही, 1 वर्षभर. त्यामुळे पहिल्या वर्षाचा मल्चिंग जो आहे तो आम्ही पहिल्याच वर्षी काढून टाकला, एकाच वर्षात. त्यानंतर गेले 6 वर्ष आम्ही ॲग्रीप्लास्टचा मल्चिंग वापरतो आणि ॲग्रीप्लास्टचा मल्चिंग वापरताना तो आम्ही 2 वर्ष ठेवतो आहे, एका वर्षात काढत नाही, 2 वर्ष ठेवतो. म्हणजे 2 पिकं घेतो, एकदा मल्चिंग टाकला की त्याच्यावर 2 पिकं घेतो. हां, ॲग्रीप्लास्टचा जो मल्चिंग आहे तो वापरल्यानंतर आम्ही अगोदर इतर मल्चिंग पण वापरलेले होते. ॲग्रीप्लास्टचा मल्चिंग वापरल्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठा फायदा मिळाला की जे आमचं जे अज्ञान होतं आधीच्या मल्चिंगमध्ये की सूर्य पाहिल्यानंतर तो आरपार सूर्य दिसला तर तो मल्चिंग चांगला आणि याच्यात काहीच दिसत नव्हतं. आणि मग आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी. आम्ही जरा थोडंसं अभ्यास केला, विचारलं, काही तज्ज्ञांना विचारलं. जो UVचे फायदे आहेत ते आम्हाला मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी जी आहे मल्चिंगच्या खाली, जे सूक्ष्मजीव आहेत ते इतक्या प्रमाणात वाढले की आमची जी जमीन कॉम्पॅक्ट होती, जी 7-8 वर्षापूर्वी पूर्णपणे कॉम्पॅक्ट सॉईल होती, ती एकदम लूज झाली. आता जर पाहिलं तर मल्चिंगच्या खाली एकदम लूज जमीन झाली, कारण मायक्रोबायल ॲक्टिव्हिटीज खाली वाढलेल्या आहे आणि त्याच्यामुळं वर येणारे रोगसुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल झालेले. आता 16 वर्षाचा हा बाग आहे, याच्यामध्ये रेअर एखादं झाड मेलेलं आहे. आमच्या इतर प्लॉटमध्ये काही झाडं मेलेली, परंतु मेलेल्या जागी झाड लावणं आणि ते परत येणं विदाऊट मल्चिंग शक्यच नाही. आणि ते आम्ही आता जो दुसरे प्लॉट आहे आमचे, तिथं जे झाडं मेले, ह्या प्लॉटमध्ये सुद्धा एक झाड आहे, ते इथं बाजूला एक झाड आहे इथं कुठंतरी, तर ते नवीन आम्ही लावलं आहे आणि ते पूर्ण मोठं झालं आहे. म्हणजे अनुभव असा आहे डाळिंब शेतकऱ्यांचा की एकदा झाड मेलं की तिथं दुसरं झाड येत नाही, परंतु आम्ही दरवर्षी ते झाडं लावतो आहे आणि पुन्हा रिसायकलिंग म्हणजे नवीन तो प्लॉट तयार होतो आहे. आमचा प्लॉट 16 वर्षे, अजूनही 16 वर्षे आम्हाला वाटतं की आम्ही काढणार नाही हा प्लॉट. अशी परिस्थिती आहे, जर एकदा मल्चिंग टाकला लोकल डाळिंबामध्ये, भाजीपाल्यामध्ये नाही म्हणत मी, डाळिंबामध्ये एकदा जर लोकल मल्चिंग टाकला तर तो शेतकरी पुन्हा त्याच्या आयुष्यात कधीच लोकल मल्चिंग टाकणार नाही, कारण त्याचे एवढे तोटे त्याला दिसून येतील की तो पुन्हा कधीच. आता माझ्या संपर्कात जेवढे शेतकरी आले की जे मला विचारून मल्चिंग टाकलं, त्यांना मी प्रत्येकाला सांगितलं तुम्हाला मल्चिंग टाकायचं असेल, प्लॅस्टिक मल्चिंग करायचं असेल तर ॲग्रीप्लास्टचं करा, नाहीतर मल्चिंगच करू नका. आणि ज्यांनी तरीही केलं त्यांना त्याचे दुष्परिणाम दिसले. दुसऱ्या वर्षी त्यांनी ॲग्रीप्लास्टच वापरलं. त्याला मल्च पेपर चिकटवून जी विडमॅट आली, 2 प्रकारच्या विडमॅट आहे, एकाला विदाऊट मल्च पेपर आहे आणि दुसरी मल्च पेपर चिटकवून जी आली, ती टाकण्याकडे सुद्धा लोकांचा कल वाढला. म्हणजे जे लोक म्हणत होते की डाळिंबाला पाणी कमी लागतंय म्हणून मल्चिंग टाकायचं नाही, ते लोक आता विडमॅट टाकायला तयार झाले. विडमॅट तर जास्त जाड आहे
आणि हे 25 मायक्रॉन आहे. विडमॅट जवळपास 100 मायक्रॉनच्या आसपास आहे. किती? 100 मायक्रॉन आहे. म्हणजे जे 25 मायक्रॉन टाकायला घाबरत होते किंवा नको म्हणत होते, निगेटिव्ह होते 25 मायक्रॉनच्या का तर पाणी जास्त होईल, ते आता 100 मायक्रॉन टाकायला सुद्धा तयार झाले. हे इतके फायदे मल्चिंगमध्ये लोकांना दिसले. आमचा जे आता तो विषय थोडासा आपला बाजूला राहील, पण आमचं 2023मध्ये ज्या वर्षी दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये आमचा सगळा मल्चिंग होता आणि त्या दुष्काळामध्ये आमचा एक प्लॉट आहे, दुसरा प्लॉट आहे तो, तर त्या प्लॉटमध्ये आमचे 1235 झाड आहे. 1235 झाडांमध्ये 63 टन माल निघाला होता आणि 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर क्षेत्रामध्ये 63 टन माल आणि आत्तापर्यंतचा 100 ग्रॅमपासून 100 ग्रॅम जे फळ आहे त्याच्यापासून तर 500-600 ग्रॅमपर्यंत फळ होतं. तर त्याचा रेट होता 201 रुपया आणि त्या प्लॉटचे 3 एकर प्लॉटचे आमचे 1,08,000 रुपये झालेले होते. तर आत्तापर्यंतचं मला वाटतं याच्या बाबतीत सुद्धा रेकॉर्ड असेल, उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा, उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा रेकॉर्ड आहे आणि उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा रेकॉर्ड आहे. कारण 35 लाख रुपये जवळपास एकरी आणि 21 टन एकरी उत्पादन हे डाळिंबामध्ये. नंतर आम्हालाही 2 वर्षात आता करता आलं नाही, अचीव करता आलं नाही. ते एकदाच झालं आमचं. 2 वर्ष भरपूर पाऊस झाला आहे त्यामुळे ते शक्य झालं नाही. परंतु सरासरीमध्ये आमचं जे आहे ॲव्हरेज ते 10 ते 12 टनाचं आहे. परंतु तो प्लॉट होता त्याचं 21 टनापर्यंत ॲव्हरेज केलं आणि याचे बरेच प्रमाणात मल्चिंगचे फायदे आम्हाला त्याच्यामध्ये दिसतात.